अधिष्ठात्री अमोघा सिद्धे जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तया नमन श्री दत्त प्रभो राया तया नमन श्री दत्त प्रभो राया श्री दत्ता। नवरात्रच्या माध्यमातून आपण दत्तात्रय प्रभू बाबाच्या अगम्य अशा लीळा श्रवण करत आहात। या लीळेच्या माध्यमातून आपण बऱ्याच प्रकारचे दत्तात्रय प्रभू बाबाचे अगम्य अशा लीळा श्रवण केलेल्या आहे। आजचा 8वा दिवस आठव्या दिवसाच्या माध्यमातून आपण या दत्तात्रय प्रभू बाबाच्या अगम्य हे पंखाला अगम्य लीळेच्या माध्यमातून काल आपण पद्म ऋषीचं ऐकलं, सकाळी पांचाळ राजाचं ऐकलं, आज मदलसा एक दत्तात्रय प्रभू बाबाच्या संबंधाने जिचं जीवन बदलून गेलं अशी असलेली मदलसा, या मदलसेचा आपण आख्यायिका श्रवण करणार आहात। विदर्भ प्रदेशामध्ये अलंकापूर नावाच्या नगरीमध्ये शत्रुजित राजा राज्य करीत होता। शत्रुजिताला ऋतिध्वज नावाचा पुत्र होता। तिथूनच जवळ असलेल्या विंध्य पर्वताच्या कुशीमध्ये, विंध्य पर्वतामध्ये गालव ऋषीचा एक आश्रम होता। गालव ऋषी त्या विंध्य पर्वतात आपली तप साधना करत होता। त्यांना 2 पुत्र होते। त्या गालव ऋषीला 2 पुत्र होते, अशाश्वत आणि नागसूत। एकदा अशाश्वत आणि नागसूत हे गालव ऋषीचे 2 पुत्र फिरता 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 भ्रमण करता 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 अलंकापुरी या नगरीत पोहोचले। शत्रुजित जो राजा होता त्याला खूप आनंद आला। आपण आतापर्यंत जळालेचा वास येतोय काय? म्हणजे इलट
शत्रुजितांनी मोठ्या आदराने त्यांचा सत्कार केला. आपल्याला पूर्ण कथेमध्ये, पूर्ण दत्तात्रय बाळक्रीडामध्ये अनुभव येईल, कळेल की प्रत्येक कथेमध्ये आलेल्या अतिथीचा अत्यंत सुंदर असा सत्कार केला जातो. त्याच माध्यमातून या नागसूत आणि अशाश्वत यांचा सत्कार केला. ऋषी कुमारांचा राजपुत्राबद्दल गाढ मैत्री झाली. त्यांचा अपार स्नेह. एक दिवस गालव मुनी स्वतः अलंकापुरीत आले. राजाने भक्तिभावाने त्यांचं यथोचित स्वागत केलं. आगमनाचं प्रयोजन विचारलं. त्या शत्रुजित राजाने गालव ऋषीला विचारलं, काय सेवा करू आपली? तेव्हा गालव ऋषीने आपली व्यथा सांगितली. आपल्याला होणारा त्रास, आपल्याला होणारं दुःख ते सांगितलं. हे राजन, तालुकेत नावाच्या एक महासूर दैत्य आहे आणि हा दैत्य या भूमीवर वास करतो आहे. वरहा वेश घेतलेला आहे आणि आमच्या असलेल्या यज्ञाचा, कर्माचा तो काय करतो? नाश करतो. कोणतंही यज्ञ कर्म आमचं पुरं होऊ शकत नाही. त्यापासून कायम आम्हाला भीती निर्माण झालेली आहे. तो आमचं चांगलं कोणतंही कार्य होऊ देत नाही. चांगल्या कार्यामध्ये आम्ही कार्य सुरुवात केली की त्याच्यामध्ये नाश करतो. त्यामुळे असं आमचं म्हणणं आहे राजे हो, की त्याचा नाश करणं, त्याचा वध करणं आम्हाला योग्य वाटतंय. असं समजून आपल्याकडं आलो. त्या शत्रुजित राजाचा मुलगा रीतिध्वज, हा रीतिध्वज अत्यंत प्रतापी होता, अत्यंत शूर होता, अत्यंत पराक्रम आणि असा असलेला त्या रीतिध्वज प्रताप वीराला गालव ऋषी म्हणतात, तुम्ही नका येऊ. सत्यजित राजाला म्हणतात, तुम्ही नका येऊ, परंतु माझ्यासोबत या तुमच्या मुलाला म्हणजे रीतिध्वजाला बोलवा, पाठवा आमच्यासोबत. राजाला खूप आनंद वाटला. राजाला खूप समाधान झालं की आपल्याकडून काहीतरी संतांची, साधूंची सेवा घडते. जगामध्ये आपल्याकडून साधू संतांची सेवा घडावी अशी खूप मोठी पूर्वीची संचित लागते. आणि ते संचित का होईना, आमच्या थोडस का होईना भाग्यामध्ये आलेलं आहे. म्हणून त्या राजाने काही न विचार करता त्या गालव ऋषी सोबत राजकुमार रीतिध्वजाला पाठवलेलं. रीतिध्वजाला खूप आनंद वाटला. रीतिध्वजाला खूप असं वाटलं की आपल्याकडून काहीतरी कार्य घडावं, संतांची सेवा घडावी, संतांचं रक्षण व्हावं, असा परमेश्वराचा हेत असावा आणि आपल्याला युद्ध करण्याचा अवसर मिळाला. युद्ध करण्यासाठी आपल्याला चांगलं कार्य भेटलं. त्याच्यामुळं तो एकटाच बाबाला म्हणतो, आपण घरी बसा. एकटाच निघालेला आहे युद्ध करण्यासाठी. आणि ते जाता जाता अनेक कष्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गालव ऋषी पोहोचलेला आहे, रीतिध्वज पोहोचलेला.
कारण गालव ऋषीला भीती होती. प्रत्येक वेळेस तो त्याच्या कार्यामध्ये विघ्न आणत होता. प्रत्येक वेळेस त्याच्या कार्यामध्ये तो विघ्नाचा नाश करत होता. म्हणून त्यांनी काय केलं, लांब थांबले, दुरून थांबले आणि दुरून दाखवलं की असं असं भुयार आहे. या भुयारामध्ये तो वास करतो. पण त्या भुयार इतकं मोठं आहे, त्या भुयारामध्ये तो कुठं राहील, कोण्या कोपऱ्याला राहील हे सांगता येणार नाही. आणि एखाद्या वेळेस आपण गलत मार्गाने गेलो तर आपल्यावर मागून वार करू शकतो. पण हा रीतिध्वज खूप पराक्रमी होता. रीतिध्वज हा खूप शूरवीर होता. काय हरकत नाही म्हणे, मी जातो एकटा. एकटा गेलेला आहे. एकटा हा रीतिध्वज त्या भुयारामध्ये घुसलेला आहे. खूप दाट अंधार होत. तुम्हाला माहित आहे, भुयार म्हणजे जमिनीत किंवा एखाद्या पर्वतात कोरून तयार केलेलं असतं. त्याच्यामुळे त्या पर्वतात जे भुयार असतं त्या भुयारामध्ये घनदाट असा अंधार होता. शोधतो आहे, शोधतो आहे, शोधतो आहे, शोधतो आहे, शोधता 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 या रीतिध्वज राजाची म्हणजे राजपुत्राची नजर त्या राक्षसावर गेली. त्या राक्षसावर गेल्यानंतर राजकुमाराला दिसला तालकेतू नावाचा राक्षस आहे. दिसल्यानंतर त्याला आनंद वाटला की आता आपल्याला युद्ध करायचं. आणि घनघोर युद्ध सुरू. राक्षस म्हणजे राक्षस असुर जातीचे व्यक्ती आहेत. असुर वर्तनाने वर्तणारे जे पुरुष आहेत हे राक्षस जातीचे असतात. आणि या राक्षसाचं आणि त्या रीतिध्वजाचं घनघोर युद्ध झालं. इतकं युद्ध झालं. शेवटी रीतिध्वज हा शूर होता, पराक्रमी होता, महाप्रतापी होता. आणि त्या युद्धामध्ये झुंज देता देता खूप झुंज दिली. आणि शेवटी रीतिध्वजाने त्या राक्षसाला म्हणजे तालकेतूला यमसदनाला पाठवलं. संपला, तालकेतू संपला. क्रूर राक्षसाला ठार मारलं. राजकुमार विवरात फिरायला लागला. मारलं ठार. नेमका या भुयारात आहे काय शोधू तरी आपण. राक्षस मेला, असुर मेला. तो तालकेतू असुर मेलेला आहे. परंतु तरीही या अंधार असलेल्या भुयारामध्ये फिरायला लागलेला आहे. आणि फिरता 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 त्या भुयारामध्ये त्याला एक मोठा महल दिसला. महल दिसला, अपूर्व महल होता, राक्षसांचा महल होता. त्या महलात मोठ्या धैर्याने घुसला. जे होईल ते होईल. संतांचं रक्षण करण्यासाठी हा राजपुत्राने आपल्या आत्म्याची पर्वा नाही केली. आत्म्याचं कोणत्याही प्रकारचं आपत्ती येईल असा विचार केला नाही. त्या महालात धैर्याने घुसला. राजकुमार प्रवेशलेला आहे. त्या महालात रीतिध्वजाला एक सुंदर तरुणी दिसली. त्या महालात फिरतो आहे. फिरता फिरता त्याला एक सुंदर आणि तरुण असलेली सुंदर स्त्री दिसली. रीतिध्वजाला आश्चर्य झालं. एवढ्या मोठ्या विवरात असुर प्रवृत्तीच्या असलेल्या लोकांमध्ये, असुर प्रवृत्तीच्या असलेल्या वर्गामध्ये इतकी सुंदर तरुणी. भांबावून गेला तो. विचार करतोय. तो रीतिध्वज त्या कन्येजवळ गेला. विचारतो काय आहे. म्हणे काशी नरेश. आपल्याला माहित आहे काशी म्हणजे वाराणसी.
आणि वाराणसीला जो काशी नरेश होता त्याचं नावच काशी राजा होतं. आणि या काशी राजांनी दत्तात्रय प्रभू बाबाची भक्तिभावाने पूजा केल्यानंतर दत्तात्रय प्रभू बाबांना विनंती केली की दररोज आमच्या इथं स्नानाला येत जा, म्हणून तो असलेला अपूर्व संबंध दत्तात्रय महाराजाचा. आणि त्या काशी नरेशाची ही मुलगी होती. काशी राजाची हे मुलगी होती त्या भुयारामध्ये, आणि तिला राक्षसांनी बळजबरी पळून नेलेलं होतं. राक्षस लोकांनी तिला उठून नेलेलं होतं आणि त्या विवरामध्ये, त्या भुयारामध्ये, त्या महालामध्ये ठेवलेलं आहे. आणि ठेवल्यानंतर ते राक्षस तिला म्हणतात की आमच्या सोबत तू लग्न कर. अनेक परीने प्रयत्न केला परंतु ती त्याला राजी झाली नाही. अनेक प्रकारचे तिच्यावर संकट आले त्याच्यामध्ये, पण ती आपली कन्या काही त्याला ऐकली नाही, कारण ती धार्मिक होती. आणि ती कन्या या काशी राजाची मुलगी होती. तिचंच नाव मदलसा. त्या कन्येचं नाव काय आहे? मदलसा. दत्तात्रय प्रभू बाबाची अनन्य उपासक असलेली, ब्रह्मविद्या ज्ञानाची प्राप्ती असलेली, दैनंदिन भक्तिभाव तिचा अंतकरणात असलेली, प्रभू बाबाचं नाव, दत्तात्रय प्रभू बाबाचं नाव अंतकरणात असलेलं चिंतन असल्यामुळं त्या राक्षस लोकांनी तिला स्पर्शही केलेला नाही, थोडसाही त्रास दिला नाही. फक्त जायचे आमच्याशी लग्न कर, ते नाही म्हणायचे, गप्प बसायचे. दत्तात्रय प्रभू बाबाच्या चिंतनाच्या माध्यमातून वर्तलेलं साह्य. विवाह करण्यास तयार झाली नाही. शेवटी ते राक्षस मेला. तालकेतूर नावाचा राक्षस या रीतिध्वजाने मारला. आणि त्या कन्येची भेट झाल्यानंतर त्या मदलसेला घेऊन, त्या कन्येला घेऊन हा रीतिध्वज गालव ऋषीकडे आला. गालव ऋषीला सांगतो असं असं आहे. सर्व गालव ऋषीचा परिवार, ऋषीचे अंदर जे पुत्र होते आनंदी झाले. विजयी वार्ता कळाली. ज्या ज्या ठिकाणी असुर मारल्या गेला त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या विजयी वार्ता, विजयी गमन झाल्यामुळं सर्वांना आनंद व्हायला लागला. आणि आनंद व्हायला लागल्यानंतर ही जी मुलगी आहे ही अलंकापुरीत असलेला हा रीतिध्वज त्या ठिकाणी कळवलेला आहे की बुवा असा असा तुमचा रीतिध्वज आहे, त्यांनी राक्षसावर विजय मिळवला. म्हणून गालव ऋषी सगट रीतिध्वज, ती कन्या म्हणजे मदलसा, अलंकापुरीत आली. अलंकापुरीत आले. गालव ऋषी मदलसेचा भक्तिभाव पाहू गालव ऋषींनी त्या मदलसेचा अंतकरणातली भाव, भक्ती सर्व 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 अत्यंत श्रद्धापूर्वक, अत्यंत आचरण चांगलं असलेलं सुव्यवस्थित आचरण पाहून रीतिध्वजाच्या अंतकरणात धार्मिकता ओळखून, आणि हा रीतिध्वज सुद्धा धार्मिक, मदलसा सुद्धा धार्मिक, रीतिध्वज धार्मिक. गालव ऋषी विचार करतोय ही धार्मिक, हाही धार्मिक. आणि धर्मशील लोक जर एकत्र आले, दोन्ही धर्मशील जर लोक एकत्र आले तर धर्माचा मोठा पताका या त्रिभुवनाला लागतील. या त्रिभुवनावर ध्वज असा स्नेहाचा, धर्माचा फडकेल. म्हणून तो गालव ऋषी विचार करतो अंतकरणात या दोघांचा विवाह झाला पाहिजे, मदलसा आणि रीतिध्वजाचा लग्न झालं पाहिजे असा मनामध्ये विचार करतो आहे. आता ही इच्छा गालव ऋषीच्या अंतकरणात झाली. आता गालव ऋषीच्या अंतकरणात झाल्यानंतर त्यांनी काय करावं? तो काही करू शकत नाही, तो ऋषी आहे. म्हणून त्यांनी या रीतिध्वजाच्या वडिलाला म्हणजे शत्रुजिताला
आपल्या अंतकरणातली इच्छा प्रगट केली. मदलसेला आपला मनोदय सांगितला. रीतिध्वजाच्या वडिलाला आपला मनोदय सांगितला. रीतिध्वजाचा वडील शत्रुजीत खूप आनंद झाला की आपल्या राज्यात आपल्याला भेटणारी सून अत्यंत धार्मिक आहे, जिचे चांगले विचार आहे, ज्या विचारांच्या माध्यमातून तिने आपलं जे पूजा अर्चा जीवन अत्यंत सुव्यवस्थित केलेलं आहे, अशी असलेली मदलसा आपल्या मुलाला एखादी पत्नी व्हायचं आहे तर हे आपलं सौभाग्य आहे. त्यांनी होकार दर्शवलं. आता राहिला मदलसेचा विषय. त्यांना विचारलं गेलं, रीतिध्वज तयार झाला, शत्रुजीत तयार झाला, राहिली मदलसा. आता मदलसेला विचारण्यात आलं की बुवा असं असं आमचं ठरलेलं आहे. गालव ऋषीने विचारलं, तुझ्या वडिलाचं नाव काय आहे? म्हणे काशी नरेश, काशी राजा. काशी राजाला ही वार्ता समजली की आपली मुलगी एखाद्या शत्रूच्या असुरांच्या ताब्यात होती. ती या गालव ऋषीच्या माध्यमातून एका रीतिध्वज अशा राजपुत्रांनी तिला आणलेलं आहे. त्या काशी राजाला सुद्धा, काशी नरेशाला सुद्धा आनंद झाला. माझी मदलसा मला कुठं सापडत. अनेक प्रकारचे मी भ्रमण केले, पण हा असलेला राक्षस असुर यांनी जे लपून ठेवलेली होती मला कधीच सापडलेली नाही. मदलसा कुठंच सापडली नाही. त्याच्यामुळे मी आतापर्यंत चिंतित होतो आणि ठिकठिकाणी कळवित होतो कसं करावं. हे काशी राजाची बहीण होती, याच्यात पुत्री नाहीये, बहीण आहे. काशी राजाची बहीण होती आणि असलेली बहीण मुक्त, सुंदर, सुशील, धार्मिक. आणि त्या काशी राजांनी सुंदर अशी आज्ञा दिली. आज्ञा दिल्यानंतर दोघांचा विवाह झाला. काशी राजाला आनंद आला. थाटामाटात रीतिध्वज यांचा सोहळा परिपूर्ण झाला. मदलसा दत्तात्रय प्रभू बाबाच्या काळात आलेली एक अशी स्त्री आहे की ज्या स्त्रीचं कर्तव्य धर्मासाठी, राज्यासाठी अद्भुत असलेली ही मदलसा. या मदलसेचा विवाह झाला. शत्रुजितांनी आपलं राज्य आपल्या पुत्राला देऊन टाकलं आणि स्वतः वानप्रस्थ आश्रमात गेला. पूर्वीचा नियम होता. पूर्वी आपल्या राज्यात राज्य चालू असताना राजा असायचा आणि राजा असल्यानंतर राजाने जेव्हा आपल्या मुलाचं लग्न केलं, प्रत्येक ठिकाणी मुलाचं लग्न केल्यानंतर जेव्हा त्याला मुलाला राज्य वर स्थापित करायचे, राज्याचा उपभोग त्यांच्या स्वाधीन करायचे, तेव्हा जो जुना राजा आहे तो जुना राजा कधी तिथं थांबलेला नाही. तो कुठे जायचा? वानप्रस्थाला. वानप्रस्थामध्ये आश्रमामध्ये जाऊन जायचा. प्रत्येक ठिकाणी असं आपण पाहिलं. यदू राजाने राज्याचा त्याग केला, दत्तात्रय महाराजासोबत गेला. आता या काशी नरेशाने आपल्या काशी नरेशाचा जो बहिणीचा घरचा आहे त्याने शत्रुजितांनी थाटामाटात लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्या रीतिध्वजाचं आपण वानप्रस्थ झाला आणि राजा रीतिध्वज, राणी मदलसा अत्यंत धार्मिक, उदार, प्रजाहिती दक्ष झाल्या. सांगायचं तात्पर्य, प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आदर्श घ्यायला पाहिजे. या आदर्शाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपलं जीवन चालवायला पाहिजे. एक स्मृती आहे जिथं स्वामींचा आणि दत्तात्रय प्रभू बाबाची जवळजवळ परंपरा सारखी आहे. हा परंपरेचा मान मी प्रत्येक वेळेस आपल्याला सांगणार आहे. प्रत्येक वेळेस त्या परंपरेच्या माध्यमातून आपल्याला
सांगणार आहे की दत्तात्रय महाराजाचं आणि स्वामी चक्रांचं तत्वप्रणाली एकच आहे. जशी या ठिकाणी मदलशेला दत्तात्रय प्रभू बाबाचं हे होतं, काशी राजाला दत्तात्रय प्रभू बाबाचं होतं. शत्रुजिताला कळालं की आपण आपल्या मुलाला राज्य दिलं, आता आपल्या राज्यामध्ये काही काम नाही, आपण कुठंतरी पायी तीर्थयात्रेला जावं आणि या मुलांच्या स्वाधीन करावं. या प्रपंचामध्ये आपला बोलण्याचा काही संबंध नाही. आपण काय करतो, संसारात मुलाबाळांचं लग्न करतो, सुना येतात आणि आपले विचार सुनांना पटत नाही. त्यामुळं काय होतं, आपण काही कशात बोललो की सुना त्याच्यामधून काय करतात, टनटन टनटन करतात. आणि हे टनटन टनटन इतकं महागात पडतं की ते म्हणतात तुझं काय काम आहे. सासू म्हणत नाही, शेवटी धडली म्हणतात. धडलीला म्हणतात तू तिकडे बैस, म्हणजे तू लक्ष देऊ नको, आमचं आम्ही पाहू. हा संदेश स्वामी चक्रधरांनी एक प्रत्यक्ष रूपे स्मृतीस्थळामध्ये दिलेला आहे. दामोदर पंडित आणि हिराईसा अशा दोन पती पत्नी या स्मृतीस्थळामध्ये एक आहेत. आणि हिराईसा आणि दामोदर पंडित यांचा विवाह झाला, यांचा प्रपंच चालू झाला आणि प्रपंचामध्ये यांना मुलं झाले. आणि स्वामी चक्रांच्या भेटीची आवड लागली. दोघेही स्वामी चक्रांच्या तत्वज्ञानाला अनुसरून नागदेव आचार्य जे अधिकरण होते यांना भेटत होते. नागदेवापासून त्यांना कळालं की परमेश्वर असा आहे, प्रपंच असा आहे. आणि त्यांना असं वाटलं की आता आपण, हिराईसा म्हणते, आपण आपल्या मुलाचं लग्न झालं, आपल्या घरी काही काम नाही. म्हणून हिराईसा म्हणते दामोदर पंडिताला, आपल्याला कळालं ना हो, प्रपंच अधिकृप आहे, आपण प्रपंचामध्ये आपलं कर्तव्य पूर्ण केलं, आपण आपल्या मुलाबाळाची लाईन व्यवस्थित लावली. आता मी पहिल्यांदा मार्गात जाऊ का तुम्ही पहिल्यांदा मार्गात जातात, असं दामोदर पंडित आणि हिराईसा. तर हिराईसानी दामोदर पंडिताला विचारलेला हा प्रश्न आहे. तेव्हा दामोदर पंडित म्हणतात, तू पहिले जा, मी तुझ्या मागून येईल. हिराईसा आली, नागदेव आचार्याची शिष्य आली. पण लक्षात ठेवा, तिने आपलं प्रपंच त्याग करून स्वामी चक्रांचं चिंतन सुरू केलं आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून नागदेव आचार्यांच्या मार्गामध्ये ज्ञान घेऊन सेवा करण्याच्या मागे लागली. परंतु हा दामोदर पंडित संसारात अटकला, संसारात अटकला, पुत्राच्या मोहामध्ये अटकला, सुनबाईच्या मोहामध्ये अटकला आणि अटकल्यामुळे धर्मापासून दूर दूर चालला. हिराईसानी वाट पाहिली. हिराईसा म्हणते, हा लगेच घरी येणार होता आणि घरी आला नाही. का आला नाही? विचार करते आहे, विचार करते आहे, विचार करते आहे. आणि त्या हिराईसानी एक त्या काळात चिठ्ठी लिहून पाठवली. तेव्हा काही फोन होते, चिठ्ठी लिहून पाठवली आणि चिठ्ठीमध्ये लिहिला फार सुंदर असा आदर्शाचा संदेश. ज्याप्रमाणे शत्रुजिताला कळालं आपलं काही काम नाही, आपण आता या मुलाच्या राज्य स्वाधीन केल्यानंतर आपण आपल्या मार्गाला तीर्थयात्रेला क्रमण करावं, अशा माध्यमातून हिराईसाला वाटलं की या दामोदर पंडिताच्या अंतकरणात थोडीशी चार्जिंग करावी. एक पत्र लिहून पाठवलं आणि त्या पत्रात लिहिलेलं होतं, जिये चुलीची खीर खादली तिये चुलीची काही राख खाल. एवढंच वाक्य आहे, एवढंच वाक्य. ज्या चुलीची राख खीर खाल्ली तुम्ही आतापर्यंत, त्या चुलीची काही राख खाल. सांगायचं तात्पर्य आपल्याला कळालं नसेल. जोपर्यंत पत्नी पती संसारात असतात तोपर्यंत किचन मध्ये त्यांची सत्ता असते, तोपर्यंत रसई त्यांच्या ताब्यात असते. पण जेव्हा मुलाचं लग्न होतं, जेव्हा सुनबाई येते, तेव्हा स्वयंपाक घरावर सत्ता कोणाची चालते? सुनबाईची चालते.
तुमचं काही चालत नाही. आतापर्यंत तुम्ही ज्या चूलवर खीर खात होते, आता सुनबाईच्या हातात तुम्ही ते सत्ता गेली, त्या चूल मधली काही राख खासान तुम्ही? तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल का? राख मिळेल, चांगलं मिळणार नाही. आणि या एका छोट्याशा वाक्याचा दामोदर पंडितावर परिणाम झाला आणि दामोदर पंडित ते घर सोडून परत नागदेव आचार्याजवळ आले आणि त्यांनी संन्यास घेतला. अशी परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. जेव्हा आपण मुलाच्या ताब्यात सर्वस्व देतो, सुनबाईच्या ताब्यात सर्वस्व देतो, तेव्हा आपण प्रपंचातून अलिप्त व्हावं, प्रपंचामध्ये आपलं काम नाही, असे त्रेतायुगापासून चालत आलेला हा नियम राजे लोकांनी सुद्धा पाळलेला आहे. या शत्रुजित राजांनी सुद्धा हा पाळलेला आहे आणि रीतिध्वजाला संपूर्ण राज्य स्वाधीन केलं आणि ते निघून गेले. आणि खरोखर मदरसा आणि रीतिध्वज अत्यंत धार्मिक विचार आहे. ज्यांच्या हृदयात पहिल्यापासूनच धर्माचा संस्कार होता, ज्यांच्या हृदयात पहिल्यापासूनच संस्काराचं बी रुजल्या गेलेलं होतं, असं संस्काराचं बी रुजलेला हा रीतिध्वज आणि मदरसा यांचा संसार अतिशय व्यवस्थित चालू होता. आणि महान पतिव्रता सती असलेली मदरसा या रीतिध्वजापासून, या रीतिध्वज राजापासून मदरसेला 7 पुत्र झाले, 7 मुलं झाले. या मदरसेला, या रीतिध्वज राजापासून 7 मुलं झाले. मदरसा आपल्या मुलांना बालवयापासून, आपल्याला 1 मुलगा असतो, 2 मुलं असतात, पण एका मुलाला आपण संस्कार टाकू शकत नाही. जर 7 असते तर आपली काय कंडिशन बेकार झाली असती. मदरसानी आपल्या मुलांना बालवयापासून धार्मिक संस्कार टाकले. ही मदरसा पुत्र जन्मला की त्यांच्यावर धार्मिक संस्कार, धार्मिक शिक्षण द्यायला सुरुवात, धर्माच्या गोष्टी सांगायला सुरुवात, धर्माचं ज्ञान सांगायला सुरुवात केली. त्यामुळे मातेच्या त्या धार्मिक संस्काराच्या माध्यमातून, मातेच्या त्या धार्मिक कथेच्या माध्यमातून संस्कारा त्या मुलांवर संस्कार झाला आणि संस्कार झाला आणि वयाच्या 12व्या वर्षापर्यंत ते बालक ब्रह्मज्ञान, त्यांना सर्व कळायला लागलं. त्या बालकांना सर्व कळायला लागलं. असे 6 मुलं मदरसेने अशा 6 मुलांवर संस्कार टाकला. त्यांच्या उपदेशाने अत्यंत विद्वान आणि विरक्त ब्रह्मज्ञानी बनवले मदरसेने 6 पुत्र. दत्तात्रय प्रभू बाबाच्या भक्तीची ज्योत त्यांच्या अंतःकरणामध्ये टाकली या मदरसेने. माता काय करू शकत? एक शाळेमध्ये असताना आपल्याला एक म्हण असेल मराठीची, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी. अशी असलेली ही माता, अशी असलेली ही मदरसा माता अत्यंत विद्वान आणि विरक्त बनवून दत्तात्रय प्रभुबाबाच्या भक्तीचा अंतःकरणात दीप प्रज्वलित करून त्यामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम, मुलगा तारुण्यातच परमेश्वर प्राप्तीसाठी तपश्चर्येसाठी निघाले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 6 मुलं जन्मले, चांगले संस्कार टाकले आणि तपश्चर्येच्या माग निघाले. सर्व संघ परित्याग केला, सारं राज्य वैभव सोडून दिलं आणि सह्याद्री पर्वतावर दत्तात्रय प्रभू बाबाच्या माध्यमातून ते गेले. संसार हा दुःखरूप आहे. त्यांना का कळालं? बालवयात बाल संन्यासी होता, त्यांना मार्गामध्ये संस्कार टाकला जातो. मानवा पंथाच्या इतिहासात, मानवा पंथाच्या परंपरेत अतिशय मोठे मोठे विद्वान होऊन गेले, ज्ञानी होऊन गेले, ज्यांना बालपणी देऊन टाकलं, ज्यांचं शिक्षणही झालं नव्हतं, अशा माध्यमातून असणारे
अनेक अधिकरण ज्यांचं बालवयात संस्कारामुळे एक पंथाचे आचार्य बनले, त्यांना कळालं काय की संसार हा दुःखरूप पाप मूळ आहे, अनित्य आहे. या संसार चक्रातून मुक्त होण्यासाठी जीवनाला परमेश्वराचा अनन्य भाव, या अनन्य भावाच्या माध्यमातून शरण जाण्यासाठी आपल्याला जीवनाचं हित करावं लागतं. आपलं जीवन त्या परमेश्वराच्या चरणी संपूर्ण लीन करावं लागतं. असं ज्याला कळालं तो प्रत्येक पुत्र मदलछेचा या संसार चक्रातून मुक्त होऊन दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणी समर्पित झाला. मदलछेला आनंद झाला. माता अशा असतात, आपला मुलगा ज्या चांगल्या संस्कारी माता असतात, त्या संस्कारी मातेला असं वाटतं की आपला मुलगा चांगला संस्कार घडावा आणि चांगला संस्कार घडून त्याच्या अंतःकरणात परमेश्वराची भक्ती पोहोचवावी आणि त्यांनी एक पंथासाठी, धर्मासाठी असं मोठं कार्य करावं असं हर मातेला वाटत नाही. पण मदलसा उपलक्षणे जे माता आहे त्या मदलसा उपलक्षणे मातेला असं वाटतं. परंतु आमच्या स्वामी चक्रांनी सांगितलेलं आहे सूत्रामध्ये की काही माता अशा आहेत, जवळजवळ 60-70% माता अशा जगात अशा आहेत की माया बहिणी असंसिती आमचा दांडिये डोळे कै जाईल. काही काही मातांना असं वाटतं की आमचा मुला इतका मोठा व्हावा, इतका मोठा व्हावा, इतका राजकारणी व्हावा, इतका मोठा मंत्री व्हावा, त्याला जाताना पुढे माग असे सैन्य असावं, वर अशी पालखी असावी आणि त्या पालखीमध्ये त्याला बसवावं, त्याची मिरवणूक व्हावी असं मातेला वाटतं. जी माता फक्त दृष्टपर आपल्या मुलाचा विचार करते तिला असं वाटतं. परंतु मदलछे सारखी माता काय विचार करते, जशी परमेश्वर संस्थिती परमेश्वर अपेक्षा करतात की हा जीव आहे या संसार चक्रात पडलेला आहे आणि या संसार चक्रात पडलेल्या या जीवाला इथून निघून गवरी कपाटी काही असेल कधी हा जंगलात जाईल, सर्व संग परित्याग करेल आणि या संसार चक्रात जो घुमतो आहे, फिरतो आहे, नरकाला जाणार आहे, त्याच्यातून कधी मुक्त होईल असा परमेश्वर विचार करतात. त्याप्रमाणे काही माता म्हणजे मदलछे उपलक्षणी माता असा पुत्रांचा विचार करतात आणि 6 पुत्रांचा विचार या मदलछे मातेने केला आणि 6 पुत्र दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणी समर्पित झाले. अशी असलेली मदलछा मातेचा आपण इतिहास या ठिकाणी ऐकला. पण मदलछा मातेला 7 पुत्र होते. किती सांगितले होते मी? 7. 7वा आहे अरलक आणि त्या अरलक राजाचं आपण कथा आता पुढच्या अध्यायामध्ये श्रवण करणार. आपला ग्रंथ शेवटी आले, संपत आलेला आहे आणि संपत जाता काही चांगल्या गोष्टी आपल्याला देऊन जातो. या मदलछेच्या माध्यमातून आपल्याला हे शिकावं, नाही तुमचा मुलगा नाही संसार आपल्या एखादा विरक्त झाला किंवा एखादा संन्यासी झाला, नका होऊ देऊ, आम्हाला तेही अपेक्षा नाही. फक्त आम्हाला तुमच्याकडून मातेकडून प्रत्येक मुलाची ही अपेक्षा आहे की यांच्या आपल्या मुलावर धर्माचा संस्कार राहू द्या. प्रपंचात का असे ना पण त्याला धर्माचा संस्कार राहू द्या. धर्माचे धडे त्याच्या अंतःकरणात गिरवा, कारण धर्माचे धडे त्याच्या अंतःकरणात गेल्याशिवाय आपला जो प्रपंच आहे हा प्रपंच ठीक चालणार नाही. प्रपंचाला 2 चाका आहेत. या 2 चाकावर प्रपंच चालतो आहे, पण या 2 चाकाला मध्ये एक आख आहे. तो आख म्हणजे या परमेश्वराचा
असलेलं ज्ञान, परमेश्वराची असलेली भक्ती, ही भक्ती आपल्या मुलाच्या अंतकरणावर तुम्ही टाका. मदलच्या मातासारखं तुम्ही त्या मुलाला सक्षम बनवा. संसारात का होईना पण ईश्वराचा धर्म आचरण करण्याची शक्ती, ताकद त्याच्यामध्ये येऊ. नाही तर आजच्या भरभटल्या काळात, आजच्या या संसार असलेल्या अधोगतीला जाणाऱ्या संसाराच्या काळात प्रत्येक मुलाची धाव अधोगतीकडे आहे, अधोगतीकडे आहे, अधोगतीकडे आहे. तो मुलगा 8-10 वर्षाचा, 12 वर्षाचा झाला की बाटलीच्या नादी लागतो, संसार उद्ध्वस्त करून टाकतो. पैसा भरमसाठ आहे म्हणून देवानी असं नाही सांगितलं की वाईट वासनात, वाईट सवयीच्या मागे लागा. ओ भीतीध्वर राजाही राजा होता, मदलसाही राणी होती, परंतु आपल्या मुलांवर संस्कार टाकले आणि हे संस्कार आपण आपल्या मुलांवर प्रपंचात राहून त्या भक्तीच्या माध्यमातून त्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करावे, अशी मदलसेच्या माध्यमातून आपल्याला हे करतो आहे. आणि प्रत्येक मातेने मदलसा व्हावं. अर्थात मुलांना संन्यासाकडे पाठवा असं नाही म्हणत, पण त्यांचं जीवन या संसारामध्ये चांगलं जावं. परमेश्वर भक्ती, दत्तात्रयाची भक्ती, स्वामी चक्रांची भक्ती त्यांच्या अंतकरणात जाऊन दररोज पूजा करावी. उठल्या उठल्या पूजा करावी. पूजा करून कमीत कमी त्या परमेश्वराच्या पुढे 5 गाठ्याचं नामस्मरण करावं आणि नंतर आपला उद्योग करावा. असं करता करता अंतकरणात परमेश्वराची भक्ती आणि स्मरण जर असलं तर संसारातलं प्रत्येक कार्य तुमचं सिद्ध झाल्याशिवाय राहणार. करून बा मदलसे सारखा आपल्या मुलांवर परिणाम करा. आपण बालपणी त्यांना शिकवत नाही, सुचवत नाही आणि मोठे झाले की आपण म्हणतो ऐकत नाही. का ऐकत नाही? आपण त्यांच्यावर संस्कार टाकलेच नाही. कंडिशन अशी आहे या जगाची, या अधिभौतिक काळामध्ये, भौतिक युगामध्ये आपण इतका फसले गेलेलो आहे. मुलगा जन्मला की त्याच्या हातात मोबाईल देतात. मोबाईल दिला, तो रडायला लागला की माता काय करते? पहिले मोबाईल देते. मोबाईलची सवय कोण लावते? माता लावते. मदलसेनी मुलगा जन्मल्यावर मोबाईल दिला नाही. माता ते मोबाईल मध्ये चालू करून देते. तो अनेक प्रकारचे त्या मोबाईल मध्ये काय संगीत पाहिजे, नृत्य पाहिजे, काय पाहिजे, आणि त्याला त्याच्यामध्ये थोडा मोठा झाला की त्याला त्याची आवडी लागते. मग तो अनेक प्रकारचे नाच गाणे त्या मोबाईलच्या माध्यमातून पाहतो. तरीही आपल्याला आनंद वाटतो. पण जेव्हा आपण वृद्धाप झालो आणि जेव्हा तो मोठा झाला की त्या मोबाईलच्या माध्यमातून ते पाहिलेलं नाच गाणं तो तुम्हाला नाचवतो, तुम्हाला तो नाचवतो. हे संस्कार, हे दुष्परिणाम आपणच बनवलेले. याला कारण आपण आहात असं या ग्रंथाच्या माध्यमातून सांगतो. म्हणून प्रत्येकाने मदलसे सारखा विचार करा. मदलसेच्या माध्यमातून आपण अंतकरणात आपल्या मुलांना संस्कार चांगले टाका. आणि आपले मुलांना जर संस्कार टाकले तर आपल्याला म्हातारपणी भाकरची फजिता होणार. तो मुलगा तुम्हाला नक्कीच सांभाळेल. किती खराब प्रकारची सून आली ना तरीही तो तिचा ऐकणार नाही, तो तिलाही ठिकावर करेल. परंतु आपणच जर आपलं आचरण बिघडवलं, आपणच जर आपल्या वडिलांना त्रास दिला तर नक्कीच तो मुलगा पाहतो तो तुम्हाला तसं त्रास देतो. यद्गत्वान निवर्तन, ते म्हणते तुम्हीच तसं वर्तन केलं म्हणून मी तसं वर्तन करायला. बाबांनो, ही गोष्ट आपल्या जीवनात यायला नको. म्हणून मदलसेच्या माध्यमातून हा आदर्श प्रत्येकाच्या अंतकरणात जावा ही आशा बाळगतो. आणि अरळक राजा, मदलसेचा 7वा पुत्र अरळक राजा, ज्याचं दत्तात्रय प्रभू बाबांनी त्रिताप हरण केले. आदि दैविक, आदि भौतिक, आध्यात्मिक असे असलेले 3 तापांनी जर्जर झालेला अरळक राजाची कहाणी, कथा आपल्याला माहित नाही. ती कथेला आता मी प्रारंभ करतोय पुढच्या अध्यायात.
6 पुत्र मदलशेला होते. 6ही पुत्रांना दत्तात्रय प्रभू बाबाला अनुसरले, म्हणजे संन्यास घेतला. मदलशेला त्याचा मोठा अभिमान वाटला. पण रीतिध्वज राजा मनामध्ये उदास होता. काय उदास होता? 7वा एक पुत्र आहे अरळक. हा अरळक जन्माला आल्यानंतर रीतिध्वज मदलशे जवळ गेला. मदलशेला विनंती केली. या रीतिध्वज राजाने मदलशेला विनंती केली, हे महाज्ञानी प्रिय, तू खरोखर चांगली आहे, भाग्यवान आहे. तुझ्या मुलांना चांगले संस्कार लावले. तू आपल्या 6 मुलांना ब्रह्मज्ञान सांगितलं. 12व्या वर्षी ते प्रत्येक आपल्या ज्ञानानुसार आचरण करण्याला पाठवलं. सर्व महान ऋषी झाले. खरोखर तुझी एवढी तयारी आहे. परंतु आपण हा राज्याचा उपभोग एवढा मोठा केला. एवढं मोठं राज्य आहे. या राज्यामध्ये अनेक प्रकारचे लोक वावरत आहे. आपण नीतिमंत आहे आणि नीतिमंत असल्यामुळे राज्यातल्या लोकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा, कोणत्याही प्रकारचं दुःख येत नाही आहे. ही परंपरा पुढे चालायला पाहिजे. कारण उद्या कोणीही राजा येईल, आक्रमण करून जाईल आणि हे जे प्रजा आहे या प्रजेला आघात होईल, दुःख होईल. याला कारणी आपण राहू, याला कारणभूत आपण राहू. या राजवैभवाला शोभेल असं आपल्याला करावं लागेल. सर्वच दत्तात्रय प्रभूच्या चरणी निमग्न राहिले. हाही राहील तर एकच पुत्र राहिलेला आहे. त्या एका पुत्राला तू असं कर की याला राज्याचा वारस ठेव. 6 पुत्र निघून गेले. 7वा पुत्र जो आहे अरळक, या अरळक राजाला ती काय तो रीतिध्वज काय तो या राज्यासाठी, हे प्रिय, या 7वा पुत्र या विशाल राज्याचा उत्तराधिकारी म्हणून या संसारात राहू दे अशी विनंती रीतिध्वज राजाने त्याच्या पत्नीला म्हणजे मदलशेला केली. माझी इच्छा आहे याला तू ब्रह्मज्ञान निरोपण कर, काय हरकत नाही. परंतु त्यासोबत राज वैभवाचे, राज्याचे संस्कार तू याला देत जा. आणि असं जर झालं, हा राज्यावर बसला, आपण दोघंही अनुसरून जाऊ. आपण दोघंही दत्तात्रय प्रभूच्या चरणी निघून जाऊ. राजाचं बोलणं ऐक, कळकळीने विनंती ऐकली मदलशेनी. आणि तिला वाटलं आपले पतिराज म्हणताय ते बरोबर आहे. म्हणून बालपणापासूनच 7व्या जो पुत्र आहे त्याचं नाव आहे अरळक. हा अरळक राजा याच्यावर धार्मिक संस्कारासोबत राजधर्माचे संस्कार टाकायला चांगले धार्मिकही संस्कार आणि राज्य धर्माचे संस्कार. राज्य कसं चालवावं, राजाने कसं वागावं, राजाचं वर्तन कसं असावं, हे संस्कार त्याला टाकायला लागले. बालपणापासून ती माता बालकडू त्याला पाजायला लागली. योग्य वय झालं आणि योग्य वयातच राजकुमार युवराज म्हणून अभिषिक्त झाला, जाहीर झाला. मोठा झाला, तरुण झाला. तरुण झाल्यानंतर भर सभेमध्ये सभा बसले आणि सभेमध्ये राजपुत्र म्हणून घोषित केला, युवराज म्हणून घोषित केला. म्हणजे भावी पिढीचा हा युवराज आहे असं म्हणून त्या सभेत घोषित झालं. धार्मिक संस्कारापेक्षा राजकार्यात विशेषतः
विषय भोगात लक्षात ठेवा, थोडसा धार्मिक संस्कार संपला, कमी पडला, राजकारणाचा संस्कार जास्त पडला, याच्यावर परिणाम झाला. संस्कार थोडासा धार्मिक कमी पडला, राजकारणाचा जास्त पडला, त्याच्यामुळे विशेषतः या राजाला त्याच्यामध्ये राजकार्यामध्ये काय झालं, धार्मिकता कमी झाली आणि राज्यभोगाची लालसा जास्त लागली. विषय भोग, या प्रपंचाचा भोग, या प्रपंचाच्या भोगामध्ये हा अरळक राजा अधिक काळ घालायला लागला. देवधर्माचा काळ त्यांनी काय दिला, सोडून दिला आणि अधिक काळ या राज्यामध्ये विषय उपामध्ये व्यतीत करत होत. त्यामुळं काय झालं तुम्हाला माहिती, जीव जशा प्रकारचा संगत ठेवतो तशा प्रकारचा जीव ठाकतो. एखाद्याला वाईट संगत लागली, वाईटापर्यंत पोहोचतो. एखाद्याला चांगली संगत लागली, चांगल्यापर्यंत पोहोचतो. या अरळक राजाला चांगल्या संगतीपेक्षा वाईट संगत जास्त लागली आणि वाईट संगत लागल्यामुळं तो हळूहळू त्याची जी धार्मिकता आहे, त्याला अंतकरणात असलेले जे मदरसा मात्या थोडेफार धर्माचे धडे देत होती, ते धडे हळूहळू विषय उपभोगाच्या माध्यमातून कमी झाले आणि शेवटी इतके कमी झाले, हा अरळक राजा नास्तिक झाला. नास्तिक समजतो तुम्हाला, जो कोणत्याच परमेश्वराला मानत नाही, कशालाच मानत नाही. आज अशा प्रकारचे जीव आहेत, त्या जीवांना ते म्हणतात परमेश्वर या जगात नाहीच, सर्व काही आहे आम्ही. अहो, मजा मारायची, आनंद भोगायचा, या पलीकडे काही आहे असे समजणारा अरळक राजा नास्तिक भावाचा. आणि त्या नास्तिक भावना अरळक राजाच्या अंतकरणात घुमू लागले. आणि तुम्हाला माहित आहे, पैसा आला, व्यसन लागलं, प्रपंचात राहायला लागला, विषयाची आसक्ती लागली. पैसा असला आणि थोडस मन विचलित झालं की माणूस कोणत्याही मार्गाला जाऊ शकतो. चांगला माणूस सुद्धा वाईट मार्गाला, त्याचा संस्कार कमी झाला की समजू यायचं त्याची लाईन बिघडली. अनेक छंद, अनेक व्यसन, विषय भोगाची आसक्ती त्याला लागली. हो, पैशामुळं, त्यामध्ये रममान झाल्यामुळं नाना प्रकारचे व्यसन लागले, नाना प्रकारचे छंद लागले, विषय भोगामध्ये आसक्त झाला. यामुळे काय झालं काय, यामुळे त्याच्यावर मातेने जे बालपणी थोडे धार्मिक संस्कार दिले होते, ते धार्मिक संस्कार नष्ट झाले आणि संत जनाचा, साधू जनाचा सहवास कमी व्हायला लागला. साधू येत नव्हते, संत येत नव्हते, कारण याचं वर्तन पाहत होते आणि वर्तन पाहिल्यामुळं त्या ठिकाणी ते जातच नव्हते. कमी व्हायला लागले. सत्संगाची रुची राहिली नाही. जिथं सत्संग असेल, जिथं काही चांगला कार्यक्रम असेल, त्याच्यामध्ये जावं असं त्याला वाटत नव्हतं. धर्म कर्म विधी तो टाळू लागला. चांगला धर्म जिथं वर्ततोय, चांगला विधी वर्ततोय, असं जे कार्यक्रम होतात तिथं तो टाळू लागला. आणि त्यांनी असं बाह्य वातावरण, मनुष्याच्या बाहेरचं वातावरण, राजांनी जसं वर्तन करावं, जसा रीतिध्वज राजा होता, जसा वर्तन करत होता, ते वर्तन त्याच्या वडिलांनी केलं तसं वर्तन ते सर्व सोडून दिलं आणि वाईट लागला. आता पहा या मातेला काय वाटेल, या मदलच्या मातेच्या परिणाम अंतकरणावर काय परिणाम होईल. जिनी 6 पुत्रांना चांगले संस्कार टाकून, जिनी दत्तप्रभूच्या भक्तीत तल्लीन करून त्यांच्या प्राप्तीला पाठवलं आणि एकच असा मुलगा ज्या रीतिध्वजाच्या आग्रहास्तव
त्याला घरी ठेवलं, त्याला धार्मिक संस्कारासोबत राजकारणी संस्कार दिले आणि राजकारणी संस्कार त्याच्यावर दृढावले आणि दृढावल्यानंतर इतकं वाईट झालं, मदलसाला अत्यंत वाईट वाटलं. सदाचार संपन्न असलेला, ईश्वराची उपासना करीत असलेला, राज्य कारभाराकडे लक्ष द्यावे ही तिची सदिच्छा होती. त्या दोघांची सदिच्छा होती की यांनी राज्यकारभार चांगला चालवावा, जगातल्या राज्यातल्या प्रजेला सुखी ठेवावं, अशीच त्यांची इच्छा. तिच्या उपदेशाने काहीही परिणाम झाला नाही. एकदा माणूस वाईट मार्गाला गेला, एकदा माणसाचा पाय वाकडा पडला की जीवनामध्ये तो वाकडा पडल्यानंतर सरळ होत नाही. हे उदाहरण आहे. तिने खूप उपदेश केले. जसं आपण समजतो ना, आपला मुलगा का ऐकत नाही, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे दत्तात्रय बालक्रीडा देत. आपला मुलगा का ऐकत नाही, अशामुळे ऐकत नाही, थोडी धीर बसली. आमच्या देवानी सांगितलेला आहे, तुमचा जो लगाम आहे तो ढिला जर केला तर आनोनी आन करता वेळेची न लगे. कोणत्या वेळेस कोणत्या खड्ड्यात जाऊन पडसाल. लगाम आहे म्हणून तर परमेश्वराच्या भक्तीमध्ये लोक रमलेले आहेत. आणि याचा लगाम सुटून गेला. कुसंस्काराने कठीण झालेल्या अरळकावर त्या अंतकरणाचा त्या मातेचा काही परिणाम झाला नाही, संस्काराचा परिणाम झाला आणि सीमा संपली. मातेची सीमा संपली. अरळकाच्या बंद पडली. बंद पडली. नाही, हॅलो, अशा माध्यमातून अरळकावर चांगल्या संस्काराची सीमा संपली. अरक राजा आपल्या भोगामध्ये तल्लीन झाला. संस्कार घडण्याची सीमा संपली आणि कालचक्राने वाईट काळ, कोणताही काळ संसारामध्ये सारखा राहील असं समजायचं नाही. संसार हा ऊन सावली सारखा, कधी ऊन राहते कधी सावली राहते. आणि योगायोगाने पहा, कालचक्र फेडलं, आपत्ती यायला लागली की अनेक प्रकारच्या आपत्त्या येतात. कालचक्राच्या माध्यमातून रीतिध्वजाचं अपहरण झालं, त्याच्या वडिलाचं अपहरण झालं आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ज्या रीतिध्वजाला आशा होती की आपला मुलगा राज्याचा उपभोग घ्यावा, राज्य चालावं, प्रजेचं हित व्हावं, परंतु ते हित न होता अहित झालं आणि त्याच्यामध्ये त्या रीतिध्वजाचं अपहरण झालं आणि क्षणिक दुःख, शोकाचं दुःख झालं. दिवस निघून गेले. राजगादीवर अरळक बसला. प्रजाहित अशा प्रकारचा रीतिध्वजाच्या निधनाने झालेली पोकळी अरळकाच्या बेसूट वागण्याने अधिकच वाढू लागली. आणि काय झालं, वडीलच गेला. आधीच वाईट वागत होता, आता सत्तेचा काय झाला, मालक झाला. आता हा अरळक राजा या राज्याचा मालकच झाला.
आणि मालक झाल्यामुळं काय झालं की अरळकाच्या बेजबाबदार बेछूट अशा वागण्याच्या माध्यमातून मदलशेला खूप वाईट वाटायला, काय करायला गेलो आपण, झालं काय, आपला काय हेतू होता, परमेश्वराला हेतू मंजूर नसावा, काय झालं, अंतःकरणात ती माता मदलसा दुःख करते, रडते आहे, काय करावं काही समजत नाही, आपल्या शाही पुत्राचं स्मरण करते मदलसा. आणि त्या मदलशीला खूप वाईट वाटत आहे की पहा आपले 6 पुत्र, आपण संस्कार टाकला, त्यांचं जीवन बदलून गेलं. अरळक राजाला उपदेश करण्यास सांगितलं, पण 6 पुत्राला बोलवल्या गेलं. माता म्हणते तुम्ही तरी याला सांगा व्यवस्थित, हा राज्याचा मालक झालेला आहे, तुमचा भाऊ आहे. वनातून यांना बोलवल्या गेलं आणि सांगितलं गेलं की यांना काहीतरी उपदेश करा. पण एकदा लाईन वळाली, एकदा पाय वाकडा पडला की कितीही प्रकारचं ज्ञान सांगा, किती प्रकारचं आचरण सांगा, काही एक पडत नाही. बिलकुल त्या गोष्टीला न जुमानणारा, त्यांच्याही उपदेशाच्या अरळकावर कोणताही परिणाम झाला नाही, कोणताच परिणाम झाला नाही. राजकारभार नीट नाही, राज्यातल्या प्रजेवर अनेक प्रकारचे संकट यायला लागले. राज्यामध्ये हाहाकार माजला, अरळकाच्या राज्यामध्ये हाहाकार माजलेला. कुठला राजा कुठं कशी परिस्थिती आली की हा अरळक राज्यामध्ये हा कार माडला. हा राजा स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यामुळं राजा विलासी स्वच्छंदी असल्यामुळं आपल्या प्रजेच्या कल्याणाविषयी किंचितही मार्ग काढू शकला. बापाचा विचार, मातेचा विचार मुलांनी धुळीला मिळवला. बापाचे चांगले असलेले विचार, मातेचा असलेले संस्कार, हे 2 संस्कार चांगले असूनही वाईट वळण लागलं, पैशाची चाहूल लागली आणि राज्याची चाहूल लागून या पैशाच्या माध्यमातून हा पोरगा सर्वातून कामा गेला आणि हा राजा नीट काही करत नव्हता. स्वतंत्र झाला, विलासी झाला, स्वच्छंदी झाला. आपल्या प्रजाचं कल्याण किंचितही कळत नव्हता. ओळखूनही कुणाच्या राजाने आक्रमण करून सुद्धा नाश होण्यापेक्षा अळकाला आताच केलं. मदलशाला खूप दुःख. मदलसा विचार करते काय करावं आपण. आतापर्यंत जीवनामध्ये एवढं चांगलं केलं आणि थोड्यासाठी वाया जात आहे. काय करावं काही कळत नव्हतं. आणि अशा वेळेस तुम्हाला माहिती आहे का, राज्याची घडी विस्कटली, प्रजेची तारंबळ उडाली. हा राजा विलासामध्ये झाला, भोगायला लागला. त्यावेळेस दुसरे राजे लोक राहतात, शेजारचे राजे. तुम्हाला माहिती आहे एकदा घर फुटलं थोडस की शेजारचे लोक काय करतात, मीठ टाकतात. कधीच जोडवायचा प्रयत्न, कारण संसार असा या जगात की दुसरे शेजारी काय करतात, मीठ टाकतात. आणि यांचं जास्त फाटो, यांचं सर्व विध्वंस हो. कारण जीव प्रत्येक स्वार्थी आहे, कोणत्याच जीवाला वाटत नाही की चांगलं व्हावं. मदलसा विचार करते आहे, आपला मुलगा असा वाईट झाला, व्यसनी झाला, इतर राज्यांचं या राज्यावर लक्ष असेल. एखाद्या दिवशी राजा काय करेल, चढाई करेल शेजारचा राजा आणि हे राज्य काय करेल, ताब्यात घेऊन टाकेल. ह्या अरळकाची कमजोरी शेजारचे राजे नक्कीच उपभोग घेतील आणि या प्रजेवर अहित निर्माण होईल. काय करावं, काय करावं, काय करावं. या अरळकाला आपल्यालाच समोरी राहून
धडा शिकवावा लागेल. रळक राजा आपण फक्त ऐकतो की रळक राजाला त्रिताप होते आणि दत्तात्रय प्रभूंनी शांत केले, याच्या पलीकडे आपल्याला माहित नाही. पण त्रिताप कसे उत्पन्न झाले त्याची कथा येईल. ती माता खंबीरपणे उठलेली आहे. या अरळक राजाच्या कमजोरीचा धडा बाकीचे लोक घेतील, आपणच त्याआधी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मदलसेला वाटलं संकटकाळी दत्तात्रय प्रभूला शरण जावं, मोलाचा सल्ला घ्यावा. जेव्हा केव्हा संकट येतं, जेव्हा केव्हा दुःख येतं, तेव्हा परमेश्वराशिवाय रक्षण करणारा कोणी नाही. मदलसेला पहिल्यापासून दत्तात्रय प्रभू बाबाची आवड होती. वडिलांपासून, काशी नरेशची मुलगी आहे ना, तेव्हापासून हिला काशी नरेशची भाऊ आहे काशी नरेश, तेव्हापासून हिला धर्माची आवड होती. मग काय करावं? मोलाचा सल्ला दत्तात्रय महाराजाकडून घेऊ. मोलाचा सल्ला घेतला. सरळ भावाच्या घरी गेली. ही मदलसा सरळ भावाच्या घरी गेली. भावाचं नाव काय होतं? काशीराजा. त्याच्या घरी गेली. काशीराजा आनंद झाला, आपली बहीण आली. त्याला काय माहित राज्यात काय होत आहे, काही माहित नाही. राज्य लांब होतं, यांचं राज्य लांब होतं, पण जवळपासचे राजे गोंधळ घालतील म्हणून त्या राज्यांचा आक्रमण होऊ नये म्हणून काशी राजाच्या घरी आपली भगिनी गेली. शेण कुशल विचारलं. मदलसेने काशी राजाला सर्व सांगितलं की माझा असा विचार होता, माझ्या पतीचा असा विचार होता की एक पुत्र या राज्याला असावा, या राज्याचा वारस व्हावा, हे राज्य सुलभतेने चालावं, या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नये, अशा विचाराचा असलेले आम्ही दोघं. परंतु हा माझा पुत्र सातवा अत्यंत कुत्सित विचाराचा निघाला. पैशाच्या लोभापायी, व्यसनाच्या लोभापायी, संगतीच्या लोभापायी हा वाया गेला. आणि इतका वाया गेलेला आहे की हा राज्यामध्ये कोणाकडेही लक्ष देत नाही. तू काय कर, काशी राजाला ती सांगते, तू काय कर, तू स्वतः सैन्य घेऊन जाय आणि त्याच्यावर चढाई कर. दुसरा राजाने आक्रमण करण्यापेक्षा माझी आज्ञा आहे तुला, हे काशी राजा, तू स्वतः सैन्य घेऊन जाय आणि अरळक राजावर हल्ला कर. हा विचार करा, परिस्थिती काय आहे. स्वतःचं राज्य, स्वतःच्या मुलाचं राज्य, आणि बहीण भावाच्या घरी जाते आणि भावाला म्हणते भाच्यावर आक्रमण करा. काय इतिहास आहे. भाच्यावर आक्रमण करा, अरळकाला पदच्युत करा, अरळक राजाला त्या राज्यावर जो युवराज आहे, राजा आहे, त्याच्याहून खाली करा. बंदी बनवा, नुसतं तेवढ्यावर थांबू नका, त्याला बंदी बनवा आणि प्रजेची योग्य काळजी घ्या, प्रजेची काळजी घ्या. भगिनीचा हा अकल्पित संदेश, ज्या संदेशाने आपल्याही अंतःकरणात अशी कल्पना नसेल की बहिणीने भावाला असा सल्ला द्यावा, असं तुम्हालाही वाटत नसेल, असं त्या काशी राजाला वाटायला लागलं. अकल्पित की आपली बहीण आपल्या घरी येईल आणि असा संदेश देईल, असे विचार सांगेल, अशी कल्पना नसलेला जो राजा आहे तो कल्पित झाला. आदेश आहे. काशी राजाला आश्चर्य वाटे. तेव्हा मदरसेने सविस्तार त्याला सर्व कहाणी सांगितली. आता बहिणीची आज्ञा कशी टाळावी आणि दूरदर्शीपणा, खरोखर या राज्यावर दुसऱ्या राजाने तळे केली, ते राज्य आपल्या हातातून निघून जाईल. कमीत कमी भावाच्या ताब्यात आलं तर आपलं राहील, हा विचार मदरसेने केला.
काशी राजांनी बहिणीच्या विचाराची जी सलामसरा करून त्याच्यावर विचार करून आज्ञा घेतली, काय हरकत नाही, तुझा आदेश आहे, मी असं करायला तयार आहे. अरळकाच्या हिताच्या दृष्टीने, हे सर्व कशाच्या दृष्टीने आहे की आपल्या पुत्राचं चांगलं हित व्हावं, त्याला चांगला धडा दिसून हे राज्य परत त्याला भेटावं. अरळकाच्या हिताच्या दृष्टीने अलंकपुरावर ससैन्य जाऊन अकस्मात हल्ला केला. त्या अरळक राजाला माहितही नाही की आपल्या राज्यावर आक्रमण होईल, आपल्या राज्यावर हल्ला होईल, असं माहीत नसताना अकस्मात या काशी राजाने सर्व सैन्य जमा केलं आणि सैन्य जमा करून एकदम हल्ला केला. म्हणजे करण्याचा बेत ठरवला. इकडं अरळक आता राज मोकळे झाले, अरळकाला राज्यच मोकळे झाले. कोणाचं बंधन राहिले नाही, कोणाचं ऐकत नाही आहे, कोणाचा वचक नाही. त्यामुळे पूर्वीपेक्षा विषय भोगाची लालसा, वाईट मार्गाची, अनितीच्या मार्गाची लालसा अधिकाधिक त्याच्या अंतकरणात उठवायला लागली. जे वाईट वर्तन आहे, ज्या वर्तनाने राज्य जाण्याची पाळी आहे, ज्या वर्तनाने आपलं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होणार आहे, असं उद्ध्वस्त होणारं जीवन त्यांनी कधीच विचार केला नाही. अधिकाधिक त्याच्या इच्छा वाढत गेल्या. लक्षात ठेव, संसारात क्षणिक सुख पण अनंत काळात दुःख देणार आहे. क्षणिक सुखासाठी अनंत काळात दुःख द्यावं, सोसावं लागतं. या जगात जर बारकाईने विचार केला, या जगात जर आपण सर्वीकडे निरखून विचार केला, या जगामध्ये जर दृष्टिक्षेप टाकला, तर असा कोण माणूस आहे की त्याच्या वासना शांत झाल्या, त्याचा लोभ शांत झाला. लोभाच्या पोटी, स्वार्थाच्या पोटी आपलेही विचार न करणारे जगात लोक आहेत, स्वतःचा विचार न करणारे जगात लोक आहेत. तशी गत यदुराजाची, आपल्या अरळक राजाची झाली. आणि त्या वासना शांत न झाल्यामुळं अधिक उफडल्या. तृप्त करण्याच्या प्रयत्नात सर्व आपला पैसा, धन, अर्थ जायला लागलं, व्यर्थ जायला लागलं. अनंत काळापासून आजवर जर आपण विचार केला तर संसारातल्या लालसा कोणाकडूनच पूर्ण होत. मरेपर्यंत, त्याच्या आयुष्यापर्यंत असा एकही जीव नाही की शांत आहे. त्याच्या लालसा, इच्छा, स्वार्थ हा पूर्ण होतो असा अद्यापर्यंत या जगात एकही जीव तुम्हाला भेटणार नाही, भेटला नाही. यदुराजा, आपला अरळक राजा त्या संसाराच्या मोहामध्ये आसक्त झाला, काही विचार करायला लागला नाही, वाया गेला. वाया जाऊन आपल्या शरीराचा खराबा करायला लागला. शेवटी शरीर आहे. यज्ञातील अग्नी शांत करण्यासाठी तूप यज्ञाला शांत करू शकत नाही, त्यामुळे तर अग्नी अधिक भडक. उदाहरण दिलं त्यांनी. काय उदाहरण दिलं? होम करतात लोक, यज्ञ करतात, शांत
सत्ता निर्माण करण्यासाठी यज्ञ करतात, आत्मिक शांती होण्यासाठी यज्ञ करतात. आजही काही लोक घर बांधतात, मोठं घर बांधतात आणि वास्तुशांती नावाची वस्तू करतात. शांती, वास्तूची शांती म्हणजे त्या वास्तूमध्ये शांतता मिळावी या हेतूने केल्या जाणारी क्रिया, त्याच्यामुळे अन्य लोक यज्ञ करतात, होम करतात. विचार करा, होम करतात घरातली शांतता नष्ट होण्यासाठी, आणि शांतता होण्यासाठी जो होम केला जातो त्याच्यामध्ये तूप टाकतात, आहे का नाही? त्या यज्ञामध्ये तूप टाकतात. तूप टाकल्यामुळे काय झालं, कधी निरीक्षण केलं का? त्या यज्ञामध्ये तूप टाकलं की अग्नी काय होतो, खूप मोठा होतो. कोणीच बारकाईने विचार केला नाही, पण ज्यांनी केला त्याला आज समजेल की बारकाईने तो यज्ञ शांत करू शकत नाही, तर भडकतो, अग्नी अधिक भडकतो. शांतता नांदेल का? हा, यज्ञ करणं हा ज्या युगाचा धर्म आहे ती देवता त्याला धरून घेईल. आपल्या युगाचा धर्मच यज्ञ करणं. देवतेची भक्ती मध्ये युग धर्मामध्ये सांगितलेला आहे की द्वापार युगातला यज्ञ कर्म करणे हा धर्म आहे, कलियुगातला नाही. कलियुगासाठी वास्तुशांतीसाठी यज्ञाची गरज नाही. तो अग्नी भडकतो. ते ऋषी लोक, 18 ब्राह्मण लोक, वेदोक्त ब्राह्मण त्या अग्नीला शांत करत होते. इथं तूप टाकले की काय होतं, कधी कधी तर काय होतं, तो पेटतच नाही, राखेलचाही मारा करतात, त्याच्याने जास्त भडकतो. घरातली शांतता जास्त भडकले जाते. त्यामुळं उदाहरण दिलं त्यांनी, तसं अरळक राजाचं झालंय बाबांनी. अरळक राजाची स्थिती अशी झालेली आहे, तो वासना शांत करण्याचा प्रयत्न करतोय, विलास भोगून आपला आत्मा शांत करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं त्या वासना अंतकरणातल्या जास्त भडकताय. इंद्रियांना किती विषय दिले तर असं कोणतं नाही, कितीही चांगलं खातो मी, चांगलं खाल्ल्यानंतर एखादा माणूस सांगा की मी 8 दिवस जेवलोच नाही बुवा, असं होऊ शकतं का? खाल्लं, आता उदाहरणार्थ आंबे खाल्ले, रस खाल्ला, दुसऱ्या दिवशी जेवायची इच्छा होणार नाही? होईलच. असं आहेच. वासनेमध्ये माणसाच्या वासना नष्ट होऊ शकत नाही, आणि त्यामुळं त्याच्या वासना अधिकच दुरावल्या, अधिकच अग्नी अंतकरणात पेट घायला लागला. त्या यज्ञासारखा भोग वासना वाढायला लागली आणि अरळकाची स्थिती बेकार झाली. पहा, एक राजा, एक युवराज, तो राजा अंतकरणात भडकला गेला. राज्याचा विचार न करता स्वतःच्या देहाची जर्जरता भोगायला लागलेला आहे, जर्जर झालेला आहे. त्याच्या अंतकरणातल्या इच्छा शांत होत नाहीये. मौज मस्तीचा उन्माद मागला या राजा, मौज मस्तीच्या नावात लागलेला आहे, उन्माद आहे. असा अरळक राजा वर्तन करत असताना काही देहाचं भान सर्व विसरून गेलेलं. अंतकरणात कोणतंही नाही. जे धार्मिक विचार होते ते तर कधीच संपून गेले. दत्तात्रय महाराज माहीतच नाही, कारण देवानी सांगितलेलं आहे, जो वाईट मार्गाने जातो ना त्याच्या अंतकरणातून मी निघून जातो, त्याच्या अंतकरणात माझा वास राहत नाही. म्हणून बाबांनो, या अरळक राजाच्या चरित्राच्या माध्यमातून अशी त्याची कथा झाली आणि अचानक त्याच्या राज्यावर आक्रमण झालं. कोणी केलं? काशी राजाने.
काशी राजाने त्याच्या राज्यावर आक्रमण केलं, त्याला कळालंच नाही. धुंदीत होता, मौदेत होता, विलासामध्ये होता, अधगतीच्या मार्गावर होता. आणि या अधगतीच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाला काही कळालंच नाही, काय करावं काय करावं, काही त्याला कळालंच नाही. अरळकाचे सर्व मंत्रीगण, सेनापती जे काही होते ते राजाप्रमाणे बेताल झाले. राजाच खराब तर प्रजा, मंत्रिमंडळ त्याच्यापेक्षा खराब. राजा चांगला तर सर्व चांगलं. सर्व मंत्री गिंत्री प्रधान सर्व बेताल झाले. त्यामुळे कुठलाही हिंसाचार न होता राजा अतिशय हुशार, काशी राजा. चढाई तर करायची आहे, राज्यावर ताबा तर मिळवायचा आहे, पण राज्यातल्या प्रजेला त्रास व्हायला नको. युद्ध व्हावं आणि युद्धात माणसं मरावे, युद्धामध्ये अनेक निरपराधी माणसाचे मृत्यू व्हावं, असं न समजणारा काशी राजा होता. म्हणून त्यांनी एक सुंदर रीतीने चाल केली. हिंसाचार नव्हता, कुठलाही हिंसाचार नव्हता. काशी राजाने अलंकापुरी ताब्यात घेऊन टाकली. कारण हे सर्व बेधुंद आहे. तुम्हाला माहित आहे का, जे व्यसनी लोक आहेत यांच्या घरात यांचं अजिबात लक्ष नसतं. यांच्या घरावर दुसऱ्यांनी ताबा मिळवला तरी यांना त्याचं काही कळत. कारण हे ठिकाणावर नसतात, यांच्या भेजामध्ये चांगलं काहीच नसतं. एक उदाहरण सांग. दोन दारुळे होते. दररोज संध्याकाळ झाली की पावलं, काही लोकांचे तर सकाळीही जातात हो, सकाळी उठले की तिकडे पावलं जातात. हे दोन दारुळे संध्याकाळ झाली गेले, अड्डा म्हणतात त्याला, ऐका ना, अड्ड्यावर गेले, अतिशय प्रमाणात दारू पिली. ज्या दारूमध्ये रे वाण विसरलं, जसं अरळक राजाचं झालं. आणि इतके बेधुंद आले दारूमध्ये, रात्री 9 वाजता 10 वाजता घरी जायला निघाले. दोन दारुळे, दोन्ही शुद्धीत नाही. घर सापडेल का? शक्यच नाही. चाल निघाले इकडून तिकडून. तुम्हाला माहितच आहे, स्वर्गात जे सुख नाही ते सुख ते म्हणतात आम्हाला बाटली घेतल्यानंतर राहत. अशा माध्यमातून हे दोन जण अत्यंत दारूच्या माध्यमातून गावात चालले आहे, फिरताय, घर सापडत नाही. रात्रभर घरी फिरताय आणि घर सापडत नाही, घर सापडत नाही. सकाळी 4 वाजले. पूर्वीच्या काळात 4 वाजता पाणी येत होतं, आताही येतं नळांना पाणी. पाणी सोडणारे राहतात, मोटर सुरू केली. प्रत्येक वार्डामध्ये काय राहतात, वाल राहायचे पूर्वी, त्याच्यामध्ये असं घालायचे आणि ते गोल गोल फिरवलं की या वार्डात पाणी, त्या वार्डात पाणी, त्या वार्डात पाणी, असं क्रमाक्रमाने जायचं. 4-4:30ला ते पाणी सोडणारे वाल फिरवत आहे. या दारुड्या माणसाने पाहिलं, रात्रभर त्याची दारू उतरलेली नव्हती. तो जाऊन तिथं म्हणतो, अरे मूर्खा, तुला समजत नाही, तू हा वाल फिरवतो आहे. अरे इतका फिरवला की मला ज्या घराच्या गल्ल्या आहे त्याचे रस्ते भी बदलून टाकले. तू त्या गल्लीचे घराचे रस्ते तू बदलून टाकले असे फिरवून फिरवून. इतकं का फिरवत बसला तू? मला घरही सापडत नाहीये. त्याच्या फिरवण्याशी आणि याच्या घराशी काही संबंध आहे का? पण मधला संबंध आहे दारूचा. या दारूच्या माध्यमातून त्याचं जीवन विस्कळीत झालेलं होतं. त्याप्रमाणे या अरळक राजाचं जीवन विस्कळीत झालेलं आहे. आणि अलंकापुरी नावाची राजा जो नगरी आहे ते ताब्यात घेतली. अरळकास कळालं, अरे आपल्या
राजधानीवरच छापा मारला. प्रत्येक शत्रूचं आक्रमण पहिल्यांदा कुठे राहतं माहित आहे? राजधानीवर. प्रत्येकाला असं वाटतं आता जसं भारतात दिल्ली राजधानी आहे, दिल्लीमध्ये एक लाल किल्ला आहे, लाल किल्ल्यावर ज्याचा ध्वज फडकेल त्याचं भारतावर राज्य राहील. तसं अलंकापुरीवर काशी राजांनी वर्चस्व केलं. अलंकापुरी ताब्यात घेतली. अरळक राजाला कळालं आणि आता काय करावं, आपल्याला हे पकडतील. सत्ताच गेली, मुख्य राजधानीच पकडली. पळ काढायला लागलेला. अरळक तिथून सटकलाय. मौज मस्ती विषय भोगाच्या याच्यामध्ये धुंदीत असलेला एकदम त्याची धुंद त्या ठिकाणी उतरून गेली. त्याला त्या काळात साथ देणारा कोणीच नाही आहे. असे लय मित्र होते. लोक जोपर्यंत वाईट व्यसन राहत तोपर्यंत खूप मित्र राहतात. आणि त्या वाईट माणसावर जर आपत्ती आली ना, हे सर्व काय करतात, निघून जातात. सुखाचे सोबती आहे, दुखाचं कोणी सोबती नाही. कोणी स्नेह नाही, आप्तजन नाही, कोणी दूरला नाही, सर्व दुरावले गेले. राजा अरळक एकटा पडलेला आहे. एकटा राजा अरळक बाजूला झालेला आहे. दैव त्यांच्यावर हे झालेलं आहे. आप्त स्वकीय दुरावलेले आहे. राज्य वैभव हिरावलं गेलेलं आहे. राजा गेला. राज्य कशामुळं? व्यसनाच्या. विचार करा, एवढा संपत्तीवान असलेला राजा, एखाद्या राज्याचा मालक असलेला राजा व्यसनाच्या माध्यमातून राज्य गेलं. आपण ते एका घराचे मालक पूर्ण नाही, तरीही आपण व्यसनामध्ये पळतो, व्यसनाचा अंगीकार करतो. खरंच आपल्या घराचा उद्धार होईल का? आपल्याला पैसा तितका पुरेल का? आदर्श घ्यायचा. अरळक राजावर आलेली आपत्ती, या आपत्तीचा आदर्श आपण घ्यायचा. आपत्तीचा आदर्श घ्यायचा आहे आणि त्याला कोणी साथ द्यायला नाही. आणि तेव्हा या अरळक राजाला आदि दैविक, आदि भौतिक आणि आध्यात्मिक हे तीन ताप निर्माण झाले. आता त्याला तीन ताप निर्माण झालेले आहे. तीन तापाच्या दुःखाने अरळकाचं अंतःकरण होरपळून गेलेलं आहे. त्रिविध तापामध्ये तो दग्धायमान झालेला आहे. तीन ताप कसे आले, तीन ताप कसे आले? अशा माध्यमातून स्वतः आपल्या पायाने हातात घेतलेला दगड आपल्या पायावर टाकला. कोणाचा पाय मुळेल? आपला पाय मुळेल, असं अरळक राजाच्या लक्षात आलेलं आहे. आणि वेळ निघून गेलेली आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये पश्चाताप नावाची वस्तू आहे, परंतु वेळ निघून गेल्यावर त्या पश्चातापाला काही अर्थ नाही. म्हणून बाबांनो, जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत पश्चाताप करा, म्हणजे आपल्या जीवनाचं सुवर्ण सोनं होईल. म्हणून या माध्यमातून आपण या अरळक राजाचं त्रिताप जे आहे ते त्रिताप, या त्रितापाच्या माध्यमातून होरपून गेलेला आहे. बाकीचा जो विधी आहे, आता काय काय करेल हे आपला टाइम संपलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी हे आज संपवू. दुपारी या अरळक राजाची कथा आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि असं असलेलं अरळक राजाचा आपण चरित्र जे ऐकत आहेत, हे चरित्र प्रत्येकाच्या अंतःकरणात ठसून त्याला ते त्रिताप झाले, ते त्रितापापासून आपणही मुक्त व्हावं आणि आदि दैविक, आदि भौतिक, आध्यात्मिक या तीन तापापासून आपणही आपलं जीवन
मुक्त करावं अशी अपेक्षा करतो आणि अपेक्षा करून आजचं हे सत्र 8व्या दिवसाचं सत्र आज या ठिकाणी संपवलं।